नगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद हे त्यांचा भाऊ समीर सय्यद हे दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10-11च्या दरम्यान त्यांचे टोयोटा ग्लान्झा कारनं निफ्ती कांदा मार्केट येथे कांदा लिलावाकरिता घरून पैसे घेऊन जात असताना हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात व्यक्तींनी कांदा व्यापारी सय्यद यांच्या कारला धडक देऊन त्यांची गाडी अडवून कोयत्याने व लोखंडी रॉडनं कारच्या काचा फोडून शोएब अनवर सय्यद व त्यांचा भाऊ समीर सय्यद यांच्यावर कोयत्यानं वार करून त्यांच्याकडील 50 लाख रुपयाची रक्कम बळजबरीनं हिसकावून चोरून घेऊन गेले होते। सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक नेमून गुन्ह्याचा आरोपी याचा शोध घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केलं। या पथकानं घटना ठिकाणी भेट देऊन साक्षीदाराकडे विचारपूस करून घटना ठिकाणाचा आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासामध्ये 2 इसम युनिकॉर्न मोटरसायकलवर फिर्यादीचा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं। तपासामध्ये सदरचा गुन्हा हा तांत्रिक विश्लेषणावरून नागेश संजय चव्हाण राहणार मोमीन आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर याने त्याचे साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालंय। गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून गुन्ह्यातील आरोपी हे चोरी केलेल्या पैशाचं वाटप करण्यासाठी विळदघाट परिसरातील जानाई तलाव येथे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पथकातील अधिकारी व अंमलदार यांना खात्री करून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार पथकानं जानाई तलावाजवळ येथे जाऊन खात्री केली असता तेथे एक ॲपे रिक्षा 2 मोटरसायकलसह 9 ते 10 इसम बसलेले व उभे असलेले दिसले। पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयित इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले। पथकानं त्यापैकी 5 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचं नाव मुबारक गणीभाई आत्तार वय 34 राहणार मुकुंदनगर तालुका अहमदनगर, सुनील छबू माळी वय 22 राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी हमाल, अक्षय अण्णा बाजकर वय 22 राहणार गडदे आखाडा तालुका राहुरी हमाल, मयूर उर्फ भैया अनंत गायकवाड राहणार राहुरी खुर्द तालुका राहुरी, मनोज सुंदर शिरसाट वय 33 राहणार राहुरी खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर असं सांगितलंय। त्यांचेवर नमूद गुन्ह्यांचे अनुषंगानं विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे पळून गेलेले साथीदार नागेश संजय चव्हाण राहणार मोमीन आखाडा तालुका राहुरी, अक्षय गोपाळे राहणार बारागाव नांदूर राहुरी, सागर चव्हाण राहणार मल्हारवाडी रोड पाटाजवळ राहुरी, अक्षय छबू साळवे राहुरी खुर्द राहुरी, अंकुश नामदेव पवार राहणार प्रगती शाळेसमोर भिलाटी तालुका राहुरी यांचेसह कट रचून पाळत ठेवून गुन्हा केल्याचं सांगितले। त्यांच्या ताब्यातील आरोपींकडून 20,50,000 रुपये रोख रक्कम व 5 लाख रुपये किमतीचे वाहन व मोबाईल असा एकूण 25,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अहमदनगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या इस्मांनी त्यांच्यासमोर कार आडवी लावली। त्यानंतर कार थांबल्यानंतर 2 इसम मोटरसायकलवरती आले। अशा 6 इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं 50 लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती। घटना व्यापाऱ्यासंदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलेलं होतं। या गुन्ह्यामध्ये एकूण 10 जणांचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यापैकी राहुरी येथील सुनील छबू माळी, अक्षय बाचकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक आत्तार अशा 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडनं साधारण 20,50,000 रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे। सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये जे हमाल काम करतात त्यातील
3 हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे. व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं, तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे. व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना डायल 112 यावरती माहिती कळवणे आवश्यक